पण लक्षात घ्या, संतांवर विश्वास ठेवायचा असतो, कारण या पृथ्वी तलावर ते परमेश्वराच्या रूपानं आलेत आणि आपल्याला जागं करतायत. कारण तुम्ही किती वर्ष जगणार आहात हे माहिती नाही आहे. त्यामुळे त्याच्या अगोदर काहीतरी जीवनाची तरतूद करावी, पूर्तता करावी म्हणून त्यांना पाठवलेलं आहे. आणि ते आपल्या माध्यमातून आपल्याला जागृत करायचा प्रयत्न करतात. जे त्याच्यावर विश्वास ठेवतात ते तरतात. जे विश्वास ठेवत नाहीत पेंद्यासारखा, त्यांना मार खावा लागतो. एकदा असाच प्रकार झाला पांडव प्रतापामध्ये. छान गोष्ट आहे. भगवान कृष्ण कंसाचा नाश करण्यासाठी या पृथ्वी तलावर आले होते आणि नेमके कंसाचे भाचे म्हणूनच आले. कंसाकडून त्यांचा मृत्यू होता म्हणून त्यांना उचललं आणि नंदाकडे नेऊन ठेवलं. आणि यशोदा आणि नंद मानलेले आईवडील झाले आणि त्यांनी भगवान कृष्णाचा प्रतिपाल केला. देवच तो काय शांत बसणार नाही ना. त्यामुळे त्यांनी मथुरेमध्ये थोडं वयात आल्यामुळे एक 10-12 वर्षाचे झाल्यानंतर सुरुवात केलं की मथुरेमध्ये दूध जाता कामा नये म्हणून गोकुळातलं दूध बंद करायचं म्हणून छोटे छोटे मित्र सगळे जमा केले. आणि त्यांना सांगितलं आपण दुधाची चोरी करायची. हे आपल्याला लोक दूध देत नाहीत आणि घेऊन जातात मथुरेकडे. आणि कंसाच्या आत त्या राक्षसांना मिळतं दूध आणि ते दष्टपुष्ट होतात आणि गो ब्राह्मणांना त्रास देतात. म्हणून इथे दूध खायचं, कारण हे असे देत नाहीत ना आपले आईवडील आपल्याला. मग चोरायचं, लांडी लबाडी काय कोणत्या तरी मार्गानं चोरायचं आणि दूध पळवायचं, म्हणजे पळवायचं. लहान लहान पोरं सगळे मित्र, पेंद्या, बोबड्या, वाकड्या, थोट्या. ते म्हणे हो किसना तू सांगणार तसं. मग सगळे कृष्णाच्या नादी लागले आणि गवळ्यांच्या घरी घुसायचे. गवळ्यांच्या घरी घुसायचे. पैशाची बिशाची, धान्याची, चपाती भाकरी जे काय असेल त्याची चोरी अजिबात करत नसत. दूध दही जे असेल ते प्यायचं, ताक असेल ते प्यायचं, नको असेल तर फोडून टाकायचं. परंतु तिकडे मथुरेला जाता कामा नये. सगळे गवळी वैतागले होते. आता नंद त्यांच्यामध्ये जरा पुढारी ना, त्यामुळे बोलायचं कसं, त्याचा पोरगात बोलायचं कसं, म्हणून सगळे वैतागलेलेच होते. प्रत्येकजण येऊन तक्रारी करायच्या नंदाकडे, तुझा मुलगा असा त्रास देतो, तसा त्रास देतो, आमच्या पोरांना नादी लावलंय वगैरे वगैरे. ते यशोदा म्हणायची तुम्हाला बरं झालं, सगळ्यांना मिळतं चान्स, माझ्याच पोरावर सारखा आळ घेता, कधीतरी पकडाने घेऊन या आणि मग तक्रार करा, उगाच काहीतरी वाऱ्यावर तक्रार करू नका. गवळणी म्हणाले ठीक आहे, तुझा पोरगा चोर तो चोर वरती शिरजोर, आमच्या घरी येऊन त्रास देतो आणि तू सांगते तसं पकडूनच दाखवतो. हा काय एवढासा त्याला पकडायला काय. आणि एक दिवशी एका गवळ्याच्या घरी 2-4 बायका जमा झाल्या आणि त्यांनी ठरवलं की आता काय करायचं, आपण बाहेर अंगणामध्ये बसायचं. मग हे आतमध्ये घुसतील. आतमध्ये घुसले की ह्यांना आतमध्ये कोंडायचं आणि दरवाजा लावायचा. त्यांच्या प्लॅनप्रमाणे त्या बसल्या. कृष्णानं ओळखलं होतं की यांची फजिती करणं गरजेचे आहे आणि माझी योग्यता काय, मी चोर नाही आहे, मी हे सगळं का करतोय ते तुमच्या भल्यासाठीच करतोय हे यांना कळवून पण द्यायचं. आणि या पेंद्यासुद्धा, बोबड्या, वाकड्या, थोट्या, नगड्या, ह्या सगळ्यांना माझी काय पात्रता आहे तेही दाखवायचं. म्हणून भगवान कृष्ण एवढे 8-10 वर्षाचे मित्रांना घेतल्याने आतमध्ये घुसले. मागच्या दरवाजात आतमध्ये घुसले. या बायका बाहेर गप्पा मारत आहेत. आतमध्ये घुसल्याने दही खायला लागले. लहानच पोरं ती गडबड करायला लागली. जिने तो प्लॅन केला होता त्या गवळणीनं कळलं की पोरं सगळे आतमध्ये आलेले आहेत. मैत्रिणीनं सांगितलं आता अनायसे सापडलेले आहेत, आता आपण जाऊन त्यांना पकडूया. एक म्हणाले भानगडीत पडू नको, ते पोरं आहेत ती भेटणार नाहीत हातात, त्यापेक्षा मग काय करूया, दरवाजे लावून घेऊया. आतमध्ये आहेत, आतमधून म्हणजे बाहेरून दरवाजे लावून घेऊया. म्हणून एक पाठीमागच्या दरवाजाला गेले आणि पाठीमागून दरवाजा बंद करून घेतला, पुढचा दरवाजा बंद करून घेतला. पोरं आतमध्ये सापडली. आता यांनी सगळ्यांनी ठरवलं की जायचं आणि यशोदेला बोलवून घेऊन यायचं. नंद असेल तर नंदाला घेऊन यायचं आणि प्रत्येकाच्या आईबापाला घेऊन यायचं आणि सांगायचं की कार्टी तुमची काय करतात ती बघा, अशी आमच्या दही दुधाचे नासाडी करतात. म्हणून गेले तिकडे. काही जणी थांबल्या. आरडाओरड केल्याबरोबर आजूबाजूचा गवळीवाडा सगळा जमा झाला. कोणीतरी यशोदेला आणायला गेलं. आतमध्ये जी पोरं छोटी होती त्यांना कळलं की आपण आतमध्ये अडकलेलो आहोत, आता बाहेर जाण्याचा चान्स नाही आहे, आता मार खाऊन मारावंच लागेल आईबापांच्या हातचा.
आता बेदम मार पडणार, आणि हे केवळ फक्त या कृष्णाच्या नादी लागलो म्हणून. पण लक्षात घ्या, त्याच्या नादी लागा, तो कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. तेव्हा म्हणाले भगवान कृष्णाच्या नादी लागलो ना, त्यामुळे आता मार मिळणार. ती पोरं रडायला लागली आणि सांगायला लागले, अरे आम्हाला आता तू कसंही वाचव बघ, माझी आई मारेल मला, वाचव. कृष्ण म्हणाला कुणीही घाबरायची गरज नाही, जसं आता मी सांगतो तसं. कुणीही काळजी करू नका, या भवसागरातून तरुण घेऊन जाण्याची जबाबदारी माझी. माझ्याबरोबर आलेत ना तुम्ही, माझ्यावर प्रेम केलेत ना, मग तुमचा उद्धार कसा करायची जबाबदारी माझी, पण मी सांगतो ते करा. तसं कृष्णाने सांगितलं, मी सांगतो ते करा. काय घालायचं लवकर सांगणं, तर माल मिळेल आम्हाला, आमची आई मालेल. काही घाबरू नका, मी सांगतो तेवढं करा. सगळ्यांनी डोळे बंद करा. तुम्ही नव्हे, कृष्णानं सांगितलंय आपल्या सौंगड्यानं. हा एक आनंद आहे. गुरुनी सांगायचं आणि आपण ऐकायचं. याच भक्तीचं नाव आहे दास्य भक्ती. दास्य भक्तीमध्ये स्वामी मालक असतो आणि आपण त्याचा दास असतो. त्यानं सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. अपील या कोर्टात करायचं नाही. ती भक्ती दास भक्ती, आणि दास भक्ती करूनच त्याला दास्य भक्ती असं म्हणतात. आजपर्यंत जेवढे मोठे तुम्हाला साधू संत सगळे दिसत आहेत, हे दास्य भक्तीतूनच उद्धारले, अपीलच नाही. ते भगवान कृष्णाने सांगितलं सगळ्यांनी डोळे बंद करा. सगळ्या मित्रांनी त्या संघटनेने पटापट डोळे बंद केले. पण पेंद्या त्यांच्यासारखा लबाड होता. त्यांनी काय केलं, हळूच डोळे बंद केले पण अर्धवट ठेवले. कृष्ण काय नेमका करतो आणि बाहेर कसं पाठवतो. काही जण करतात ना लबाडगिरी, कसं स्वामी उठवतात ते बघायचं म्हणजे बघायचं. अहो कसंही बघा, मी सापडणारच नाही. तसं पेंद्याच्या मनामध्ये आलं की हा आपलं काय करतो आणि कसा आता हा बाहेर काढणार बघूया. म्हणून सगळ्या मित्रांनी एकदम विश्वास टाकला, कारण त्यांच्यासाठी तो देव होता. त्याने विश्वास टाकला, त्याने सगळ्यांनी डोळे बंद केले. पेंद्याने मात्र अर्धवट ठेवले उघडे. भगवान कृष्णाने योग मायेनं व्यानस्त्र प्रेरित केलं आणि सगळ्यांना बाहेर काढलं. आणि सगळ्या मित्रांना उचललं आणि रस्त्यावर तिकडे बाहेर नेऊन उभं केलं. पेंद्या अडकला ना, पेंद्या छपरात अडकला वरती. पोरं बाहेर रस्त्यावर गेली आणि मोठ्यानं हसायला लागली, कारण ह्या पालकांनी सगळ्यांनी बांबू, कुणी केरसुनी असं काहीतरी घेऊन आले होते. झोडपून काढायचं, कुणी बारीक एक निगडीची काठी घेऊन लवण्या सडकून काढतो. चोऱ्या करायला तर कृष्णाबरोबर या कृष्णाच्या नादाला लागलेत. म्हणून आईबाप पण रागावले होते. म्हणून ते सगळ्यांनी आपापल्या हातात काय काय घेऊन तयार होते. आता दरवाजा उघडायचा आणि कृष्णाला आणि सगळ्यांनाच फटकवायचं. जाऊ दे, कृष्णाला नको बाबा, का तो नंदाचा पोरगा आहे, आपल्या पोराला फटकवायला काय हरकत नाही, ह्याच्या नादाला लागलेत म्हणून. तर पोरांनी बघितलं की आपले आई वडील आपल्याला मारायला आलेत, पण आपण आई वडिलांच्या हातावर तुरी दिले आणि रस्त्यावर उभे आहोत. त्या पोरं मोठ्यानं खो खो करून हसायला लागली. हसायला लागल्यावर सगळ्या गवळ्यांचं लक्ष गेलं तिकडं. अरे ते तिकडे पळाली पोरं. काही जण त्यांच्या पाठीशी लागले, पण ती जी घरची मालकीन होती तिला राग आला होता. तिला वाटलं बघूया पोरं आतमध्ये घुसून आता काय, पोरं तर गेली ती गेली, नुकसान तरी काय झालंय. म्हणून दरवाजा उघडला, आतमध्ये गेली. आतमध्ये गेली आणि वरती बघतो तो पेंद्यावरून बोंबा मारत होता ना, अले मला वाचवा वाचवा, मी मेलो 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 करून हातातल्या झाडून फटकवून फटकवून पेंद्याला असा काय अर्धमेला करून टाकला. मग पेंद्याला कळलं, जर कृष्णाचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं ना, मार मिळाला नसता. सर रस्त्यावर गेलो होतो ना, ते बघ मितलं गेले माझे पलून, आणि हा अडकला तिथे. झोडला. झोडल्यानंतर त्याला कळलं की ऐकलं असतं तर बरं झालं, पण वेळ गेली होती आणि तोपर्यंत मार पडला होता. शेवटी देवच तो टाकणार का त्यांना. मग पेंद्याला टाकलं नाही, शेवटी देवानं त्याला सोडवला. परत व्यानस्त्र प्रेरित केलं आणि घेऊन आले. मग पेंद्या म्हणाला, तुझं ऐकलं असतं तर बोलत झालं, तो मालच मिळाला नसता. तेव्हा आपण नेहमी गुरूंचं ऐकायचं. त्यांनी सांगितलेलं शंका कुशंका घ्यायच्या नाहीत कधी, कारण आपल्या शास्त्रांनी सांगितलेलं आहे, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती.
द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्य तिलक्षम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम. म्हणजे तो सर्वत्र आहे, सर्वत्र साक्षी आहे. एकदा भगवान प्रभू रामचंद्र संध्याकाळच्या वेळी पलंगावर पडले होते आणि कणत होते. मारुतीराज नेहमी संध्याकाळी भगवान प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्यायला जायचं. तर बघितलं तर आपला राम, आपला देव, आपला भगवान पलंगावर पडला आणि कणतोय. त्रास होत होता देवाला. म्हणून मारुतीराने हात जोडल्याने विचारलं की हे देवा, तुमची प्रकृती काही ठीक वाटत नाही आहे, काय झालं सांगा, कुणी तुम्हाला त्रास दिला तो सांगा, मी त्याला शिल्लकच ठेवणार नाही. त्या भगवान प्रभू रामचंद्र हसले आणि म्हणाले, तुझ्याशिवाय जगात दुसरा कोणीच नाही आहे मला त्रास देणारा. मारुतीरायाला आश्चर्य वाटलं, काय प्रकार आहे, मी कसं काय त्रास दिला. त्या आला चरणाजवळ, मारुतीराया बसले आणि विचारलं, काय झालं प्रभू, काय झालं ते सांगा, माझ्याकडून तुम्हाला त्रास झाला असं मी काय कृती केली. त्या प्रभू रामचंद्र म्हणाले, सकाळी एक माणूस शौचाला बसला होता, बऱ्याच वेळा जाऊन जाऊन अंगातलं त्राण संपलं होतं. त्याला शेवटी उठता येईना म्हणून जमिनीला असा हात लावला एक उजवा, आणि हे राम म्हणाला आणि उठला. तू झाडावर बसलेला होतास, आला जाऊन त्याच्या पाठीत मुटका असा मारणार का, माझ्या देवाचं नाव इथे घाणेरड्या ठिकाणी बसलेल्या ठिकाणी घेतो म्हणून, आणि जो मुटका मारला तो त्याच्या मुटका पाठीत जर बसला असता तो जमिनीत गेला असता. माझं नाव घेताना त्याचा जर मृत्यू झाला असता तर जगामध्ये माझं नाव खराब झालं असतं. असा तो गुरु असतो, असा तो देव असतो. तेव्हा हे लक्षात घ्या की देवाला शोधायला बाहेर जाण्याची गरज नाही, आपला पूर्ण विश्वास त्याच्यावर असला पाहिजे. ज्यावेळी पूर्ण विश्वास ठेवू त्यावेळी आपल्या जन्माचं सार्थक होणार आहे.